नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा सर्क्युलेटरी सिस्टीम हा टॉपिक बघणार आहोत. परिचय, व्याख्या. हृदय हा एक पोकळ स्नायूंचा अवयव आहे, म्हणजेच हॅलोमस्क्युलर ऑर्गन आहे, जो शरीरात रक्त पंप करण्याचे काम करतो. स्थान हे छातीच्या पोकळीत दोन्ही फुफ्फुसाच्या मधोमध असते, म्हणजे मेडिस्टिनियममध्ये असते. आकार एका बंद मुठीच्या आकाराचे. वजन पुरुषांमध्ये साधारणपणे 300 ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये 250 ग्रॅम इतके असते. तर चला बघूया आकृती. हे बघा, हे कसे फुफ्फुसाच्या मधोमध आहे. आता बघूया हृदयाचे थर. हृदयाचे मुख्य 3 थर असतात. पेरिकार्डियम म्हणजे सर्वात बाहेरील थर. मायोकार्डियम म्हणजे मधला स्नायूचा थर, हा थर रक्त पंप करण्यास मदत करतो. तिसरा आहे एंडोकार्डियम, हा हृदयाच्या आतील सर्वात पातळ थर असतो. ही बघा आकृती. पुढे बघणार आहोत हृदयाचे 4 कप्पे. आकृतीत दाखवलेले आहेत हायलाईट करून. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल. तर हृदयाचे कप्पे बघूयात. चेंबर ऑफ हार्ट. हृदयात 4 कप्पे असतात. राईट ॲट्रियम म्हणजे उजवे अलिंद, शरीराकडून आलेले अशुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड स्वीकारते. राईट वेंट्रिकल म्हणजे अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे पाठवते. तर ही यांची कार्य आहे. त्याचप्रमाणे लेफ्ट ॲट्रियम म्हणजे डावे अलिंद काय करते, तर ते फुफ्फुसाकडून आलेले शुद्ध रक्त म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन असतं ते स्वीकारते. त्यानंतर लेफ्ट वेंट्रिकल काय करते, तर हा सर्वात मजबूत कप्पा आहे, जो संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवतो. तर बघा, ही आकृती आहे आणि ह्याच्यामध्ये वॉल्स तुम्ही बघू शकताय. तर हे वॉल बघा कुठे असतात, तर हे ट्रायकस्पिड वॉल जे आहे ते उजवे अलिंद आणि उजवे निलय यांच्यामध्ये असते. आणि बायकस्पिड वॉल हे आहे ते डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यामध्ये असते. यालाच मायट्रल वॉल्स असं पण म्हणतात. पर्मनरी आणि ॲओर्टिक वॉल हे रक्त एकाच दिशेने वाहते याची खात्री करतात. हृदयाच्या रक्तभिसरणाचे काम कसे चालते ते बघूया, म्हणजे ब्लड फ्लो चार्ट. शरीराचे शुद्ध रक्त उजवे अलिंद, उजवे निलय हे फुफ्फुसामध्ये जाते. ते शुद्धीकरणासाठी डावे अलिंद आणि डाव्या निलयमधून महाधमनीद्वारे म्हणजे ॲवॉर्टामार्फत संपूर्ण शरीरभर. या आकृतीद्वारे तुम्हाला अधिक समजण्यास मदत मिळेल. ही आकृती पहा.